नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आपल्याला आज रात्री पुन्हा एकदा निकी आणि वर्षाताई यांच्यामध्ये पुन्हा एक म्हणजे जे वाद आहे ते पुन्हा बघायला मिळणार आहे। तर सांगायचं झालं तर कुत्र्याचं शेपूट जे वाकडं असतं ते वाकडच राहतं असं म्हणायला काही हरकत नाही। कारण रितेश सरांनी सांगितलं की एक पोस्टर दिलं होतं, त्यात मेंदू होता आणि तो गुडघ्यात असं चित्र होतं ते। तर त्या ती जी पाटी आहे ती घ्यायची होती हातात आणि निकीला सर्वात पहिले विचारलं की सांगा निकी, तुम्ही आवाजाव करूनच बोलतात ते, निकी सांगा की तुम्हाला घरातल्या सदस्यांपैकी कुणाच्या गुडघ्यामध्ये मेंदू आहे असं तुम्हाला वाटतंय? तर ती बोलली की सर मला तर म्हणजे तुम्ही पुन्हा मला बोलता की मी अनादर करते किंवा काय, तर मला कुणाचंच नाव घेऊ इच्छित नाहीये मी। तर रितेश सर बोलले की नाही नाही घे तू नाव, तुला कुणाचं घ्यायचं असेल ते। तर ती म्हणते मी मॅमचं नाव घेणार आहे, मला वाटतं की यांच्या गुडघ्यामध्ये मेंदू आहे। तर सांगायचं झालं तर ही निकी जी आहे ती वर्षाताईंच्याच पाठी लागणार आहे। तिला आता कळालंय की म्हणजे मी उठून दिसतीये वर्षाताईंचं नाव घेतल्याने किंवा काही बोलल्याने, तर ती जी काल माफी मागितली त्यानंतर तिने वर्षाताईंचंच आता नाव घेतलेलं आहे। तिच्या पुढे भरपूर सदस्य होते, त्यापैकी ती कुणाचंही नाव घेऊ शकत होती, पण नाही, तिला वर्षाताईंचंच नाव घ्यायचं होतं। तर ही निकी जी आहे ती म्हणजे वर्षाताईंच्याच नावाने आता पुढे जाणार आहे असंच दिसत आहे। त्याचबरोबर सांगायचं झालं तर आज धनंजय पवार आणि इरिना यांचाही खूप छान डान्स बघायला भेटणार आहे आपल्याला। तर रितेश सरांनी खूप टाळ्या वाजवल्या त्यांचा डान्स पाहून आणि फ्रेंडशिप डे पण आज मनवणार आहेत सगळे। तर इथे निकी जी आहे ती अनादर करताना पुन्हा एकदा दिसली आहे। तर तुमचं काय म्हणणं आहे निकी बद्दल कमेंट सेक्शन मध्ये सांगा। असेच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करून